जागतिक तापमान वाढीमुळे दरवर्षीच ऊन जरा जास्त असतं। यंदाही उन्हाळा भरपूर आहे, पण हा उन्हाळा पाणी आटवणारा तर आहेच, पण प्रगत महाराष्ट्राला पावसाचं पाणी अजूनही नीट साठवता येत नाही याचं उत्तम उदाहरण देणार आहे। गेल्या वर्षी अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाला, मात्र तिथेही टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागतोय। मात्र या टँकरची गरज प्रत्येक शहराला का पडते याचा हा आढावा घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। सुरुवातीला आपण सध्या शहरातील पाण्याची स्थिती काय आहे ते पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। वडगाव शहरी असेल, खराडी, विमाननगर परिसरातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत। अनेक जणांनी रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवलाय। गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शहरी आणि विमाननगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तसेच काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय। अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणी पुरवठा करायला प्राधान्य देत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। अघोषित पाणी कपात। एकीकडे पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही असं सांगितलं जात असलं तरी अघोषित पाणी कपात केली जाते। धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे, पण पाणी टंचाईचा ग्राउंड झिरोवरील परिस्थिती मात्र वेगळी आहे। महापालिकेचे कर्मचारी कमी दाबाने पाणी सोडत असतात, त्यामुळे सोसायट्यांच्या टाक्या भरत नाहीत, लवकर पाणी जातं। यामुळे सोसायटीतील नागरिक त्रस्त झालेत। अनेक सोसायट्या तहानलेल्या आहेत। पाणी गोळा करता करता नागरिक त्रस्त झालेत। प्रत्यक्ष जमिनीवरील जलयातना या जनतेला भोगाव्या लागतात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे, पण प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। ते अधिकारी मान्य करत नाहीत। टँकरच्या गणिताचं गोड बंगाल। पाणी टंचाईच्या काळात महापालिकेकडून मोफत टँकर पुरवले जातात, पण मागणी आणि पुरवठा हे गणित मात्र जुळत नाही। महापालिकेच्या मालकीचे 20 टँकर आहेत, ते कुठपर्यंत पुरणार? नागरिकांकडून महापालिकेकडे टँकरची मागणी केल्यानंतर त्यांना बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एखादा टँकर मिळतो। यंदाच्या मार्च महिन्यापासूनच मोफत टँकरची मागणी 9,000ने वाढली होती। महापालिकेने सुमारे 40 कोटी रुपयांच्या निविदाकडून वर्षभरासाठी टँकर पुरवठादार नेमले आहेत। त्यांच्या टँकरची संख्या 250 आहे। प्रत्येक टँकरच्या दररोज सरासरी 5 फेऱ्या होतात, परंतु हे मोफत पाणी पुरेसे नसल्याने प्रति टँकर काही हजार रुपये मोजून खासगी टँकर चालकांकडून पाणी विकत घ्यावं लागतंय। अशा प्रकारे पाणी प्राप्त करायला पर्याय नाही, हे आजचं भीषण वास्तव आहे। तर या पाणी टंचाईची नेमकी कारण काय आहेत ते पाहूयात। तर त्यात सुरुवातीला आहे जंगलतोड। जंगलतोड हे पाण्याच्या कमतरतेचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे वाळवंटीकरण, आर्द्रता कमी होणे आणि ढग तयार होणे हे होतं। जेव्हा ढग तयार होणे कमी होते तेव्हा पाऊस कमी पडण्याची अपेक्षा केली जाऊ शकते। म्हणजे जलाशयांमध्ये, नद्या आणि तलावांमध्ये पाणी कमी असतं। दीर्घ काळात यामुळे जमिनीतील ओलावा आणि पोषण द्रव्ये देखील कमी होतात। जंगलतोडीचा आणखी एक मोठा धोका म्हणजे दुष्काळ। दुष्काळाचा मुख्य परिणाम म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि गुणवत्ता कमी होणं। भूगर्भातील खारे पाणी भूगर्भातील पाण्यात शिरल्याने पाण्याच्या प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता मात्र बिघडते। दुसरं कारण आहे जास्त लोकसंख्या आणि हवामान बदल। जास्त लोकसंख्या अनेक समस्या आणि गुंतागुंत निर्माण करतो। जास्त लोकसंख्येचा एक प्रमुख परिणाम म्हणजे जंगलतोड आणि पाण्याची कमतरता। यामुळे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा मार्ग मोकळा होतो, ज्यामुळे हवामानाचे स्वरूप आणि पाणी दूषित होतं। हवामान बदलामुळे जगभरात गोड्या पाण्याची कमतरता वाढण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त जलद शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे जलस्रोतांचं प्रदूषण वाढलं आहे, ज्यामुळे ते वापरासाठी अयोग्य झाले। शिवाय अकार्यक्षम शेती पद्धती आणि भूजलाच्या अत्याधिक उपशामुळे महत्वाचे जलस्रोत कमी झाले आहेत। हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी बिकट होते, ज्यामुळे अनियमित पर्जन्यमान होतं आणि नद्या आणि जलसाठ्यांचं पुनर्भरण प्रभावित होतं। खराब पाणी व्यवस्थापन आणि योग्य पायाभूत सुविधांचा अभाव देखील संकट वाढवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं। पाण्याचे संकट कमी करण्यासाठी आपल्याला शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं, पाणी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं, पाणी संवर्धनाला प्रोत्साहन देणं आणि समान पाणी वितरित सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी धोरणे अंमलात आणणं आवश्यक आहे। या प्रयत्नात सरकार, उद्योग आणि समुदायांमध्ये सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। शिवाय जनतेमध्ये पाणी संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवणं सुद्धा महत्त्वाचं आहे। या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।